संघ ठाणे जिल्ह्याच्या वतीने व तमाम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याच्या सहकार्याने आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती गटाई कामगारांच्या न्याय हक्कासाठी हा रापी मोर्चा आयोजित केला होता। संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळे आम्हाला जे अधिकार प्राप्त झालेले आहेत ते कुठलेही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं प्रशासन हिरावू घेऊ शकत नाही। संविधान आणि BPMC ॲक्ट यामध्ये संविधान आणि सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आणि निर्णय खूप मोठे आहेत। याची जाण आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला करून दिलेली आहे आणि भविष्यामध्ये चांभाराच्या रापीला या निळ्या रंगाची धार आलेली दिसलेली ही या समाजाने आज दाखवून दिलेली आहे। आणि जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जर आमच्यावरती जर अन्याय केला तर या निळ्या धारेने या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा बुरका फाडल्याशिवाय आम्ही भविष्यात राहणार नाही, अशी या ठिकाणी मी या सर्वांच्या वतीने आज एक ग्वाही देतो। आज वार्डावर गटाई कामगारांच्या फेरीवाल्यांच्या संबंधानं जो मोर्चा निघाला त्या मोर्चाच्या शिष्टमंडळामध्ये आमचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे, माजी नगरसेवक आणि RPIचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष भीमराव डोळस, ठाणे जिल्ह्याचे चर्मकारांचे नेते आणि माझे सहकारी राम बनसोडे आणि सर्वच जे आंबादे हे ज्येष्ठ उद्योगपती आहेत आमच्या समाजाचे, हे सर्व जे काही गटाई कामगार आणि लोक आलेले आहेत यांची एक छोटीशी मागणी आहे की गटाई कामगाराचा सर्वे हा विषय जो काही ताणून धरण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होतो आहे त्याचा निषेध आमच्या मोर्चामध्ये शिष्टमंडळानं केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये जर तोडायचंच असेल तर बिल्डिंग पहिली गटाई कामगाराची टपरीनंतर त्याच्यात काय असतं 100-200 रुपयाची हत्यारं असतात आणि त्याचा धंदासुद्धा आज बुडालेला आहे, कारण 100 रुपयाची चप्पल माणूस विकत घेऊ शकतो, त्यामुळं तो गटाई कामगाराकडे 10 रुपये द्यायला काही राजी नाही। अशा अवस्थेमध्ये त्यांना पर्यायी व्यवसाय करण्याची सुद्धा परवानगी मिळावी किंवा अनुमती मिळावी किंवा त्याच्याकडं प्रशासनानं हेतुपुरस्सर काही गोष्टी डेव्हिएट करून दुर्लक्ष करावं, अशा प्रकारची विनंती आम्ही प्रशासनाला केलेली आहे आणि याची दखल प्रशासन घेईल अशी मला खात्री आहे। जर घेतली नाही तर पुढच्या आठवड्यात याच्या 100 पट आंदोलन या कल्याण वार्डात नाही तर आयुक्ताच्या समोर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, एवढीच या दृष्टीनं विनंती करतो। आणि